आपल्यासोबत वैभव खेडेकरांशी बातचीत करणार आहे. सर, अशा प्रकारे तुम्हाला पत्र देण्यात आलं, कसं वाटतंय? कसं वाटतंय तर आता काय तुम्हाला सांगू, माझ्यासारख्या 20 वर्ष पक्षाची स्थापनेपासून मी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्याच्या हाती असं पत्र आल्यानंतर ती दुःखच वाटलं, कोणाला आनंद होत नाही. पण असं दुःख कुठल्याही कार्यकर्त्याच्या नशिबी नसावं असं मला या ठिकाणी वाटतंय. मी तर सगळ्या अनेक कटू प्रसंगाचा मी साक्षीदार आहे. माझ्या आयुष्यात सगळेच प्रसंग येऊन गेले. पक्षाशी एकनिष्ठ राहून मी काम करत असताना अशा पद्धतीने निलंबनाची कारवाई माझ्यावरती होईल असं मी स्वप्नात देखील पाहिलं नव्हतं. परंतु ते आज मी या ठिकाणी पाहतोय. माझ्यासारख्यातल्या कार्यकर्त्याला मी स्वतःच माझ्या मनाला मी विचारतोय, मी पक्षामध्ये मी काय चूक केली आणि मला शिक्षा मिळाली याचं मी आत्मपरीक्षण करत आहे. सर, विविध ठिकाणी तुमच्या आंदोलनात आहे, आंदोलनं अगदी लागून घेतली, काही ठिकाणी केसेस वगैरे करत आहेत. हे सगळं तुम्ही काम करताय. काही तुमचे पदाधिकारी आहेत ते देखील तुम्हाला लक्षात आले, ते देखील आपले व्यक्त करतायत. काय काय कोकणामध्ये मनसे वाढवण्यासंदर्भात माझा संपर्क खेडच्या जनतेच्या प्रत्येक घरात आलेला आहे. त्यामुळे त्यांच्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये मी बरोबर असल्या कारणाने आज त्यांना देखील सर्वांना दुःख झालेलं आहे. कार्यकर्ता भेदरलेल्या अवस्थेमध्ये आहे. परंतु अस्ति अंत प्रारंभ या उक्तीचा आधार घेऊन मी या ठिकाणी फिनिक्स पक्षाप्रमाणे मी भरारी घेईन असं मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगायचं आहे. वैभव खेडेकर भाजपच्या संपर्कात माझ्या बातम्या आल्या, काय भाजपशी नातं कसं निर्माण झालं, कशा संदर्भात आपण त्या ठिकाणी गेलो होता, त्याच्यावर चर्चा पुढे आल्या. मी यापूर्वी TV9चीच बातमी आपण पाहिली होती. आपणच शिंदे गटात जाणार अशा पद्धतीच्या बातम्या लावल्या होत्या. तशाच पद्धतीच्या बातम्या ह्या सर्व आहेत. मुद्दा असा आहे की मी मगाशी म्हटलं की चांगला काम करणारा कार्यकर्ता हा प्रत्येक पक्षाला हवा असतो. त्या पद्धतीच्या त्या बातम्या होत असतात. आता या सगळ्या प्रसंगामुळे मी राजकीय प्रवाहात असल्या कारणाने मला भविष्यात काही निर्णय घ्यावे लागतील. त्याचं विचारमंथन मी माझ्या पक्षातल्या सगळ्या सहकार्यांशी बसून या ठिकाणी करेन. पण अशी काय परिस्थिती निर्माण झाली होती की कार्यकर्त्यांचा प्रश्न निर्माण झाला म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रस्ताव आला होता? नाही, मी तुम्हाला बोललोच ना की आमच्या एका पदाधिकारी आहेत पुण्याचे, त्यांची तडीपारी झाली होती त्यांना आणि सतत त्यांना या गणपती उत्सवामध्ये जेलमध्ये जावं लागेल अशा पद्धतीचे तिथले सगळे जे अधिकारी होते ते म्हणत होते. आणि हे सगळे जे गुन्हे होते हे राजकीय होते, कुठलेच गुन्हेगारी स्वरूपाचे नव्हते. आणि म्हणून मी मंत्री महोदयाला विनंती करायला गेलो की आपण जर काही सांगितलं तर निश्चित हे थांबेल. आणि म्हणून त्या संदर्भात गेलो मी कार्यकर्त्यांना पक्षाचं कामच करायला त्या ठिकाणी गेलो होतो. सगळ्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अपयशी असताना सुद्धा खेडमध्ये मात्र ते जिवंत ठेवण्याचं काम तुम्ही केलं होतं. नगरपालिकेचं नाव आहे हे कायम तिकडे येत होते. एवढा आपला सुसंवाद होता नाही, एवढी गोष्ट घडता देखील आपला काही संवाद त्याची झाला नाही. 365 दिवस 24 तास ऊन वारा पाऊस या सगळ्या प्रसंगामध्ये मी जनतेशी कनेक्ट असल्यामुळे, संपर्कात असल्यामुळे हे यश प्राप्त झालेलं या ठिकाणी पक्षाला. आणि हे अग्निकुंड आहे, या अग्निकुंडात सतत अवधी द्यावी लागते. आणि महाराष्ट्रात अपयश असताना देखील खेडमध्ये यश मिळवलं त्याचं हे एक उदाहरण आहे. आणि हे यश मिळत असताना पक्ष जिवंत ठेवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं या सगळ्याच्या खोलात जाऊन हे यश कसं मिळालं याच्या खोलात जाऊन खरं तर विचार पक्ष नेतृत्वाने करायला पाहिजे होता. परंतु तसं न करता या ठिकाणी अशा पद्धतीची कारवाई करून नव्या उमेदीच्या कार्यकर्त्याला काम करण्याची उमेद मिळण्यापेक्षा या ठिकाणी त्याला अंतर्मुख होऊन विचार करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तुम्ही भावनिक झाला होता, राज ठाकरेचा ज्यावेळेला विषय काढला, तुमच्याबरोबर नाव आलं त्यावेळेला तुम्हाला अश्रू अनावर झालेली पाहिजे. पण का चर्चा काय नाही विषयावर काय? बघा, मी या सगळ्या प्रयत्नामध्ये काम करत असताना काही गैरसमज निर्माण झाले होते पक्षप्रवेशा संदर्भात. तर मला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याचं सगळ्यांची साहेबांचं मला या ठिकाणी शंका निरसन करायची होती. म्हणून गेले 2 महिने मी सतत आमच्या सर्व नेत्यांना, अविनाशजी असतील, आमचे संदीपजी असतील किंवा रीटाताई गुप्ता असतील, सर्वांना मी सांगत होतो की मला साहेबांची भेट करून द्या, त्यांची वेळ करून घेऊन द्या. परंतु ती भेटीची वेळ त्या ठिकाणी मिळत नव्हती. आणि मी 2 महिने या ठिकाणी वेळ मागत असताना देखील न मिळाल्यामुळे हा सगळा प्रसंग या ठिकाणी उद्भवला असं मला या ठिकाणी वाटतंय. खरं तर
मला वाटत होतं की मला माझी भेटून याच्यामध्ये चर्चा होईल आणि या विषयातनं मार्ग निघेल असं वाटत होतं, पण दुर्दैवाने तसं या ठिकाणी झालं नाही. सर, निवडणुकीच्या दरम्यान पक्षविरोधी कारवाया अनेक पक्षांमध्ये होताना दिसतात. काही लोकांनी कामार्थात ही उलटे केली जातात. इथे तर पक्षविरोधीचाच ठपका आपल्यावरती ठेवण्यात आलाय. कसं बघता याकडे? पक्षविरोधाची काही चौकट असते. हे पक्षविरोधी काम करताना काही पक्षाच्या चौकडी बाहेरचं काम केलं तर आपण त्या ठिकाणी मान्य करू शकतो, पण असं काही चौकडी बाहेरचं माझ्याकडनं काही काम झालं नाही. मी त्या सगळ्या नेत्याला भेटलो तर माझ्या पक्षाचे नेते बीजेपीच्या लोकांना भेटत असतात आणि आपली कामं करून घेत असतात. तर मी तशाच पद्धतीने आपल्या एका पक्ष पदाधिकाऱ्याचं काम करण्यासाठी गेलो होतो आणि तो जर गुन्हा ठरत असेल तर मग पक्ष वाढवायचा कसा, अशा माझ्यासमोर प्रश्न आहे. मला वाटतं ते जर अशा पद्धतीनं जर का म्हणजे गृहीत धरून जर कारवाई झाली असेल ते पक्षाचं दुर्दैव आहे. ठीक आहे, वैभवजीचा संवाद ठाकरे साहेबांशी झालेला नाही. आमच्या माध्यमातून संवाद साधला झाला तर तुम्ही काय सांगाल? बघा, मी हेच सांगेन की मी तुमचा निष्ठावंत कार्यकर्ता होतो आणि मी माझ्या मनातनं सांगतो की मी निष्ठेने काम केलेलं आहे. तुमची प्रतिमा माझ्या हृदयामध्ये कालही होती, आजही आहे आणि भविष्यात देखील राहील. तो कोपरा माझ्या हृदयातनं कधीही पुसला जाणार नाही, एवढंच या ठिकाणी राजसाहेबांना मला या ठिकाणी सांगायचं आहे. मराठी खेड रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.